प्रारंभ करण्यापूर्वी वक्त्याचा 2 मिनिटाचा अल्पसा परिहार द्यायचा तो असा: वैकुंठवासी कैलासवासी सौ सुरेखा रमण वाळुंज आईसाहेबांना आपल्यातून जाऊन गेले 1 वर्ष पूर्ण होते. म्हणजे वर्ष श्राद्धाची पूजा अगोदर झाली आहे, पण कीर्तन आज आहे. तर त्यांचा पश्चात असणारा त्यांचा कुटुंब परिवार वाळुंज परिवार, श्री रमण एकनाथ वाळुंज त्यांचे पती आहेत, सौ ताराबाई रमण वाळुंज त्यांची बहीण आहे, विक्रम रमण वाळुंज मुलगा आहे, सौ पूनम विक्रम वाळुंज सून आहे आणि सौ स्वाती रवींद्र जाधव मुलगी आहे. या कुटुंबावरती गेलं 1 वर्ष झालं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे महाराज. गेल्या 1 वर्षापासून या कुटुंबावरती खूप प्रमाणामध्ये दुःख कोसळलेलं आहे. भगवान परमात्मा या वाळुंज परिवाराला हे दुःख झेलविण्याचे पेलवण्याचे सामर्थ्य देव, अशी ईश्वरचरणी थोडीशी प्रार्थना. खऱ्या अर्थानं आज आजींचं प्रथम पुण्यस्मरण आहे. काय आहे? शास्त्राच्या भाषेत प्रथम पुण्यस्मरण आणि तुमच्या आमच्या भाषेत काय? श्राद्ध. श्राद्ध कशाला म्हणायचं हे सांगण्या अगोदर कीर्तनासाठी ज्यांनी मला पाचारण केलं असे असणारे रमण बाबा वाळुंज, बाबांचेही खरंच खूप आभार. तदनंतर त्यांचे पुत्र बंडू काकांचेही खूप आभार. तदनंतर कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित आहेत असे ज्यांनी सुरुवातीची चाल गायली, नामांकित कीर्तनकार, उत्कृष्ट कीर्तनकार भरतजी महाराज पानसरे, खरंच खूप सुंदर गायन करतात. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. तदनंतर कीर्तनासाठी गायनाला उपस्थित आहेत असे चांदवड तालुक्याचे रत्न, गोड गळ्याचे धनी, माझे मोठे बंधू गोकुळजी महाराज देशमाने, महाराजांचे खरंच खूप आभार. त्यांच्याही चरणी नतमस्तक. तदनंतर कीर्तनाला गायनाला उपस्थित आहेत अशा माझ्या लाडक्या भगिनी श्री संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी, आमच्या उजा दीदीने खरंच खूप सुंदर गायन केलं, दीदीचेही खरंच खूप आभार. तदनंतर पंचपदी घेतली अशी आमची छोटी तनू दीदी, खरं म्हटलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान, एवढी सुंदर पंचपदी. अहो विना सुद्धा तिच्यापेक्षा मोठा दिसत होता. एवढी छोटी आमची छोटी गायनाचार्य तनू दीदीचे खरंच खूप आभार. तदनंतर जे लहान वयामध्ये खरं म्हटलं तर खूप कमी वेळामध्ये खूप सुंदर गायन करतात. अजून तुम्ही त्यांचा आवाज ऐकला नाही, आवाज ऐकला तर तुम्ही म्हणाल स्वर्गात चालू की काय, एवढा सुंदर आवाज आहे आमचे रोहित दादा गवळी. खरं दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तदनंतर माझ्यावरती खूप प्रेम करतात असे माझे मामाश्रींचे आभार. तदनंतर श्री जगद्गुरू वारकरी शिक्षण संस्था भाटगाव या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, माझा छोटा भाऊ सनी दादाचेही खरंच खूप आभार. तदनंतर आमचा कृष्णा दादा भवर असेल, दादाचे आभार. त्यानंतर चिखली भजनी मंडळाचेही आभार, विजू दादाचे आभार, दादाचे आभार, काकांचेही आभार. तदनंतर सर्वच आमचे आजोबा पितृतुल्य असणारे आजोबांचे खरंच खूप आभार. तदनंतर मी तुमच्या समोर ज्यांच्यामुळे उभे आहे, बोलत आहे अशा श्री संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवमहापुराण कथाकार आदरणीय गुरुवर्य ज्योतिताई सोनवणे, त्यांच्या चरणी नतमस्तक. तदनंतर श्री संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष रामेश्वर महाराज सोनवणे, ज्यांचा मृदुंगाचा आवाज जिल्ह्यात नाही, तालुक्यात नाही तर महाराष्ट्रभर गाजतोय असे आमचे रामेश्वर महाराज सोनवणे, गुरुजींच्याही चरणी नतमस्तक. जरी माझे ताई गुरुजी इथं कीर्तनाला उपस्थित नसले तरी त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं समजून त्यांच्या चरणी नतमस्तक. मृदुंगाला साथ करण्यासाठी उपस्थित आहेत असे माझे मोठे बंधू, ज्यांचा मृदुंग वाजत नाही, आता तुम्ही म्हणाल ताई काय होतंय, वाजत नाही तर बोलतोय, एवढा सुंदर मृदुंग वाजवतात. दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा.
दादाचेही खरंच खूप आभार. तदनंतर ज्यांनी गोड आणि मंजूळ साऊंड सिस्टीम दिली असे साऊंड सिस्टीमवाले काका श्री जगद्गुरू वारकरी साऊंड सिस्टीमचेही खरंच खूप आभार. तदनंतर गावातलेच प्रतिष्ठित व्यक्ती सुंदर ज्यांचं गायन आहे बाबांचेही आभार. विनेकरी ताई असतील ताईंचेही आभार. तदनंतर हार्मोनियमवाले काका एक ना एक स्वर एकदम परफेक्ट जे शोधतात. खरं म्हटलं तर व्यक्ती शिकलेला आहे याला महत्त्व नाही, व्यक्तीला कोणती कला उगत आहे याला फार महत्त्व आहे. खरंच खूप सुंदर हार्मोनियम वाजवतात. बाबांचेही खरंच खूप आभार. तदनंतर कीर्तनासाठी उपस्थित असणारे चिखलीचे कडू बाबा गवळी बाबांचेही खरंच खूप आभार. कार्यक्रमाला उपस्थित गायक वादक विनेकरी भालेदार चोपदार मातृवर्ग पितृवर्ग बालमंडळ महिला मंडळ तरुण मंडळ ज्ञात अज्ञात महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक. तुम्ही सर्वच जण एका प्रभू परमात्म्याचे अंश आहात. ममैवांश जीव लोके जीव भूत सनातन मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. मी स्त्री आहे मी पुरुष आहे असा भेद न मानता तुम्ही सर्वजण एका प्रभू परमात्म्याचे अंश आहात. तुमच्या सर्वांच्या चरणी भक्तिभावानं नतमस्तक. तदनंतर माझ्यासोबत आलेले माझे वडील त्यांच्याही चरणी नतमस्तक होते आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करते. विठ्ठला विठ्ठल. कीर्तनासाठी उपस्थित झाले वेदांत वाचस्पती भागवत बाबांचे खरंच खूप आभार. श्राद्ध कशाला म्हणायचं? आज आजींचं प्रथम पुण्यस्मरण आहे म्हणजे श्राद्ध आहे. आता श्राद्ध कशाला म्हणायचं लक्ष देऊ नये का? कोणी डुकल्या घेऊ नका आणि जांभळा तर बिलकुल जेवू नका. ऐका. श्रद्धया जायते इति श्राद्ध. जे श्रद्धेने केलं जातं त्याला काय म्हणायचं? श्राद्ध म्हणायचं. बोलत चला. तुम्ही बोलण्या अगोदर मी जरा चहा पिऊन येते, मग ठरवून ठेवा तोपर्यंत. श्राद्ध कशाला म्हणायचं? श्रद्धया जायते इति श्राद्ध. जे श्रद्धेने केलं जातं, जे प्रेमळ अंतकरणानं केलं जातं. तुम्ही श्राद्धाच्या दिवशी किती मोठ्या एकरचा मंडप टाकला ना, मंडप, याला महत्त्व नाही. तुम्ही श्राद्धाच्या दिवशी किती मोठ्या पंचपक्वान्नाचं भोजन बनवलं, भोजन, याला महत्त्व नाही. तुम्ही श्राद्धाच्या दिवशी किती मोठ्या पाकिटाचे कीर्तनकार बोलवले, याला महत्त्व नाही. किती अन्नदान केलं, किती वस्त्रदान केलं, किती ज्ञानदान केलं, याला महत्त्व नाही. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही अन्नदानही केलं, वस्त्रदानही केलं, ज्ञानदानही कीर्तनाच्या माध्यमातून होणार आहे, याला महत्त्व नाही, याला महत्त्व नाही. मग महत्त्व आहे तरी नेमकं कशाला? तर ऐका. तेच ज्ञानदान, तेच वस्त्रदान आणि तेच अन्नदान तुम्ही किती श्रद्धेने करताय ना, याला खरं महत्त्व आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्थात थोडक्यात श्राद्ध शब्दाची व्याख्या आहे श्रद्धया जायती इति श्राद्ध. जे श्रद्धेने केलं जातं, जे प्रेमळ अंतकरणाने केलं जातं, जे शुद्ध भावाने केलं जातं. खरं म्हटलं तर इथं आल्यावरती मला जरा बरं वाटलं. या कार्यक्रमाची असणारी शोभा, या कार्यक्रमाबद्दल असणारी उत्सुकता, आईवरची असणारी श्रद्धा खरंच खूप सुंदर. नाहीतर काही ठिकाणी अशी परिस्थिती बघायला मिळते. अहो, आई वडिलांचं वर्ष श्राद्ध आणि दशक्रिया घालण्यावरून लोकांची भांडणं होतात. भांडणं. मोठा म्हणतो आईचं मी घातलं, मग लहान्याला वडिलांचं घालायला काय होतं? लहाना म्हणतो आईचं मी घातलं, मग मोठ्याला वडिलांचं घालायला काय होतं? अहो महाराज, दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं आणि रात्रीचा दिवस गेला, त्या आई वडिलांचं वर्षश्राद्ध आणि दशक्रिया घालण्यावरून लोकांची भांडणं व्हावी, याच्या इतकी मोठी दुसरी शोकांतिका नाही. म्हणून म्हणते किती मोठ्या एकरचा मंडप टाकला याला महत्त्व नाही, किती मोठ्या पाकिटाचे कीर्तनकार बोलवले याला महत्त्व नाही.
तर ते कार्य किती श्रद्धेने करताय ना, याला खरं महत्त्व आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती तदहम भक्त्युपरुतमश्नामी प्रयतात्मनः. तुम्ही भगवान परमात्म्याला पान अर्पण करा, फूल अर्पण करा, पुष्प अर्पण करा. किती अर्पण करताय ना याला महत्त्व नाही, तुम्ही ते किती श्रद्धेने अर्पण करताय याला खरं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे कार्य किती मोठं करताय, प्रत्येकाच्या ऐपतीनुसार केलं तरी हरकत नाही. याला हा म्हणतात, याला नाही म्हणतात. प्रत्येकाच्या ऐपतीनुसार केलं तरी हरकत नाही, पण कार्यामध्ये श्रद्धा असावी, भाव असावा. जर भाव असला ना देव नक्कीच येत असतो. विठ्ठल विठ्ठल. श्राद्ध कशाला म्हणायचं हे आपण बघितलं. श्रद्धया जायती ती श्राद्ध. या श्राद्धाचे शास्त्रामध्ये 5 प्रकार पडतात. किती? 5. अहो बोलत चला, तुम्ही हालाना डुलाना, मला वाटलं गेले काय तुम्ही घरी. बोलत चला, फ्रेश बसा, असं सर्वांनी ताट बसा आणि चेहऱ्यावरती स्माईल ठेवा. आता जर तुमच्या चेहऱ्यांचं वर्णन करायचं झालं तर असं करता येईल कदाचित. नुकतेच जसं कमळ जसं उमलतं ना तसे तुमचे कमळाप्रमाणे चेहरे दिसत आहेत. हे असेच ठेवा, नाहीतर मध्ये होतील सूर्यफुलं. माना टाकून खाली बसल्या. सर्वांनी चेहऱ्यावरती आनंद ठेवा. मला सांगायचं एक आहे, श्राद्धाचे 5 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो पाक्षिक श्राद्ध, दुसरा प्रकार पडतो मासिक श्राद्ध, तिसरा प्रकार पडतो त्रयमासिक श्राद्ध, चौथा प्रकार पडतो षणमासिक श्राद्ध आणि 5वा प्रकार पडतो वार्षिक श्राद्ध. तुम्ही म्हणाल ताई सगळे डोक्यावरून गेले, मग खाली बसून सांगू का? विस्तार करून सांगते ऐका. पहिला प्रकार पडतो कोणता? पाक्षिक श्राद्ध. आता पाक्षिक श्राद्ध कशाला म्हणायचं? व्यक्ती गेल्यानंतर जे 15 दिवसानं येतं ना 15, त्याला म्हणायचं पाक्षिक श्राद्ध. दुसरा प्रकार सांगितला मासिक श्राद्ध. मासिक श्राद्ध कशाला म्हणायचं? व्यक्ती गेल्यानंतर जे महिन्यानं येतं ना महिन्यानं, त्याला मासिक श्राद्ध म्हणायचं. जे आपण मध्ये महिने वगैरे जेव घालतो ना त्याला मासिक श्राद्ध असा शब्दप्रयोग शास्त्रामध्ये आलेला आहे. तिसरं श्राद्ध सांगितलं ते त्रैमासिक श्राद्ध. आता त्रैमासिक श्राद्ध म्हणजे व्यक्ती गेल्यानंतर जे 3 महिन्यानं येतं. कारण संस्कृतमध्ये 3ला त्रयः असा शब्दप्रयोग केला जातो. म्हणून व्यक्ती गेल्यानंतर जे 3 महिन्यानं येतं ना 3, त्याला म्हणायचं त्रयमासिक श्राद्ध. आणि व्यक्ती गेल्यानंतर जे 6 महिन्यानं येतं त्याला काय म्हणायचं? झोपले नाही ना तुम्ही? व्यक्ती गेल्यानंतर जे 6 महिन्यानं येतं त्याला म्हणायचं षणमासिक श्राद्ध. आणि व्यक्ती गेल्यानंतर जे वर्षानं येतं त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. आपण श्राद्धाचे 5 प्रकार बघितले. श्राद्ध कशाला म्हणायचं ते बघितलं. पण हे श्राद्ध 365व्या दिवशीच का साजरं करतात असं तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला नाही का? आणि जरी झाला नसाल तर मी निर्माण करून देते. नथीवाल्या आजी, 365व्या दिवशीच का वर्ष श्राद्ध साजरं करायचं? आजी म्हशील नथ घातली नसती ती परवडली असती. का साजरं करायचं तर ऐका. व्यक्तीच्या मृत्यूपासून तर वर्षश्राद्धापर्यंत विस्ताराने सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. व्यक्ती गेल्यानंतर व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले जातात. त्यानंतर त्या व्यक्तीची राख केली जाते. त्यानंतर त्या व्यक्तीची दशक्रिया केली जाते. ही दशक्रिया कधी कधी काही अडचण असली 7व्या दिवशी करतात, काही ठिकाणी 8व्या दिवशी करतात, काही ठिकाणी 9व्या दिवशी करतात, तर काही दिवशी 5व्याही दिवशी करतात. पंचक्रिया पण म्हणतात त्याला. आता तुम्ही म्हणाल ताई दशक्रिया
इकडं तिकडं का होते? कारण दशक्रिया हा विधी आहे, पण 13वा इकडं तिकडं कधी होत नाही. 13वा हे शास्त्र आहे, त्याचप्रमाणे वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे. आता 13व का 13व्या दिवशी साजरं करतात तर ऐका. व्यक्ती गेल्यापासून तर 13 दिवसापर्यंत त्याच्यावरती 13 संस्कार होत असतात. खरं म्हटलं तर व्यक्तीवरती 16 संस्कार होत असतात. आता 13 संस्कार व्यक्तीच्या मृत्यूपासून तर 13व्यापर्यंत होतात. मग 3 संस्कार कुठं होतात? तर पहिला संस्कार होतो गर्भसंस्कार. कोणता संस्कार? गर्भसंस्कार. जे ज्ञान जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कुठंच भेटत नाही ते आपल्याला आईच्या गर्भात भेटत असतं. पहिला संस्कार होतो तो म्हणजे गर्भसंस्कार. दुसरा संस्कार केला जातो विवाह संस्कार म्हणजे लग्न संस्कार. आणि तिसरा संस्कार केला जातो मृत्यू संस्कार. आता हे 3 संस्कार झाल्यानंतर बाकीचे 13 संस्कार व्यक्ती गेल्यानंतर, व्यक्तीच्या ज्या दिवशी व्यक्ती मरण पावते, ज्या दिवशी व्यक्तीचा मृत्यू होतो त्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत होत असतो. जीव हा खड्याच्या रूपात असतो, त्या खड्यावरती म्हणजे त्या जीवावरती हे 13 संस्कार होत असतात. म्हणून 13वं हे 13व्या दिवशी. त्यानंतर जीवात्मा पुढच्या प्रवासाला निघतो. आता पुढचा प्रवास करत असताना त्याला कोणती नदी लागते? कोणती नदी लागते? उत्तर देत चला. तुम्ही आठवून ठेवा, तोपर्यंत मी चहा पिऊन येते. कोणती नदी लागते? वैतरणा. आता ही वैतरणा नावाची नदी पाण्याने भरलेली का हो? ही वैतरणा नावाची नदी पाण्याने भरलेली नाही, दुधाने भरलेली नाही. ही वैतरणा नावाची नदी मलमूत्र घाणीने रक्ताने भरलेली जी नदी आहे ती त्या जीवात्म्याला पार करून जावी लागते. आता ही नदी पार करत असताना त्याला कामधेनू नावाची गाय मदत करते. आता ही कामधेनू नावाची गाय कोणाला मदत करते हो नदी पार करण्यासाठी? ज्याने कत्तलखान्यात गायी दिल्या त्याला का? त्याला मदत करत नाही. ज्याने आयुष्यभर गोसेवा केली, गोदान केलं ना, त्याला ती कामधेनू नावाची गाय मदत करत असते. आता ती वैतरण नावाची नदी पार करण्यासाठी जीवात्म्याला लागतात 48 दिवस. पहिले 13 आणि हे 48 झाले किती? किती? मी सांगते 61. 61व्या दिवशी जीवात्मा हा स्वर्गाच्या प्रवासाला निघतो. आता स्वर्गाच्या प्रवासाला निघाल्यावरती स्वर्गात पोचायला त्याला लागतात 39 दिवस. पहिले 61 आणि हे 39 झाले किती? 100. 100व्या दिवशी हा जीवात्मा स्वर्गाच्या दरबारात पोचतो. आता जसं आपल्या कलियुगामध्ये वकील आहेत तसं तिथंही एक वकील आहे. काय त्या वकिलाचं नाव? चित्रगुप्त. लक्षात ठेवा बरं का. चित्रगुप्त नावाचा वकील तिथे असतो. आता गेलेला जीवात्म्याचा तिथं फॉर्म भरला जातो, अर्ज भरला जातो. आता ही केस चालते 265 दिवस. त्या व्यक्तीने पुण्य किती केलंय, पाप किती केलंय, जन्माच्या क्षणापासून तर मृत्यूच्या क्षणापर्यंत त्याने किती वाईट कर्म केली, त्याने किती चांगली कर्म केली ना, याची बेरीज तिथे तो चित्रगुप्त नावाचा वकील करतो. ही केस 265 दिवस चालते. पहिले 100 आणि हे 265 झाले किती? 365. कंप्लीट 365व्या दिवशी 12 वाजता या जीवात्म्याला स्वर्गाची प्राप्ती होणार की नरकाची प्राप्ती होणार की अति दुर्लभ अशा नरदेहाची प्राप्ती होणार हे या दिवशी कळतं. म्हणून 365व्या दिवशी वर्षश्राद्ध केलं जातं. वर्षाच्या दिवशी वर्षश्राद्ध केलं जातं. विठ्ठल विठ्ठल. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे आणि दुर्लभातल्या दुर्लभ असणाऱ्या मानवी नरदेहाचं वर्णन करणारा हा अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, रंगी रंगे रेश रंगे काय भुललासी पतंगी. अहो, तुकोबरायांना या अभंगात फक्त एवढं सांगायचं आहे की आपला नरदेह फार दुर्लभ आहे. आता
तुम्ही म्हणाल ताई तुम्ही किती वेळचं दुर्लभ सांगताय, पण दुर्लभ म्हणजे काय? मी संपूर्ण कीर्तन दुर्लभ शब्दावरती करेल आणि तुम्हाला दुर्लभ म्हणजेच कळायचं नाही. ते म्हणतात ना 7 दिवस रामायण ऐकतो आणि शेवटच्या दिवशी विचारतो रामाची सीता कोण होती. तसा प्रकार घडायला नको, म्हणून पहिल्यांदा दुर्लभ कशाला म्हणायचं? तर व्याख्या सांगते का? खूप पराकष्ट करूनही न प्राप्त होणारी गोष्ट किंवा खूप कष्ट करूनही न प्राप्त होणारी गोष्ट किंवा सहजासहजी न मिळणारी गोष्ट, त्याला काय म्हणायचं? दुर्लभ म्हणायचं, दुर्मिळ म्हणायचं. काही काही गोष्टी अशा असतात की खूप पराकष्ट करूनही भेटत नाही, खूप कष्ट करावे लागतात, खूप प्रयत्न करावे लागतात. त्यापैकी तुमचा आमचा एक मानवी नरदेह आहे. अहो 84 लक्ष योनी फिरून यावे लागते, तरीही नरदेहाचं गेट लागत नाही. आणि लागलं ना तरी त्याला फायदा समजला पाहिजे महाराज. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे पतित. काय हो? नित्य व्हावे पतित, नित्य व्हावे पतित. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे पतित. नित्य व्हावे पतित, नित्य व्हावे पतित. किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे फजित. महाराज 84 लक्ष योनी फिरून यावं लागतं, तरीही ही एरेझार खुंटत नाही. मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा. लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा. करे कल्याणी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा मानवाचा. एक योनी कोण दुर्लभ मग लागे वारा मानवाचा. मग लागे वारा मानवाचा, मग लागे वारा एकदा या महाराज मंडळींसाठी जोरदार टाळी वाज. खूपच सुंदर आणि समर्पक प्रमाण. मग लागे वारा मानवाचा. महाराज 84 लक्ष योनी फिरून यावं लागतं. एवढा दुर्लभ आहे हा नरदेह. पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण. तुम्ही म्हणाल चालू ते 4:30 वाजेपर्यंत पुन्हा जन्म पुन्हा मरण. 84 लक्ष योनी फिरून यावं लागतं तेव्हा हा नरदेह प्राप्त होतो. सुभाषितकारांनी वर्णन केलंय, फार दुर्लभ आहे हा नरदेह. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभो मन्यो वैकुंठम प्रिय दर्शनम. फार दुर्लभ आहे म्हण. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, वर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, मध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा. हे तुम्ही
वर्णन केले. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, आणि त्यामध्ये दुःख यातना. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाणार, दुर्लभ आहे म्हटले. शतवर्षाची गणना, 100 वर्षाचं आयुष्य. जगतो का हो माणूस एवढा? जगतो का? याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात. जगतो का? जगत नाही. अहो 50, 60, 70 अशी जगतात आत्ताची लोक. आणि अलीकडं तर हार्ट अटॅकचं प्रमाण एवढं वाढलं महाराज. काही लोक म्हणतात, अहो आता होते अर्धा तासापूर्वी शेताला पाणी भरत होते, आता माझ्याशी फोनवर बोलणं झालं, आता होते. मग आता होते तर गेले कुठं? महाराज, क्षणाचाही भरोसा राहिला नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणाचा भरोसा राहिला नाही. शतवर्षाची गणना, आणि त्यामध्ये काय सांगितलं? त्यामध्ये दुःख यातना. अहो एक एक व्याधी या शरीराला सुरू होते. याचं कारण आपण आहे का? याचं कारण आपण नाही. तुकोबाराने नाट प्रकरणात लिहून ठेवलंय. तुकोबारांचं 61 नाटांचं नाट प्रकरण आहे. त्या नाट प्रकरणाच्या 50व्या अभंगाच्या पहिल्याच चरणात तुकोबाराय म्हणतात, शरीर दुःखाचे कुठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. अहो शरीर हे दुःखाचं कोठार आहे म्हटले, शरीर रोगाचा भांडार आहे म्हटले. एक एक व्याधी या शरीराला सुरू होते. म्हणून त्यामध्ये दुःख यातना. आणि म्हणून आलाय ना नरदेव, दुर्लभ नरदेह आला, तर मग त्या देवाला आठव. तुम्ही आठवा मधुसूदन. काय म्हणा? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ आहे म्हटले. पुनर्वित्तम, पुनर्मित्रम, पुनर्भार्या, पुनर्मही, एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः पुनर्वित्तम. चोरानं नेलेलं धन, समजा एखाद्याच्या घरी चोरी होऊ नये पण झाली, समजा चोरानं नेलेलं धन पुन्हा कमावता येतं. पुनर्वित्तम. पुनर्मित्रम, एखाद्याचा मित्र जाऊ नये पण गेला, अपवादात्मक मित्रसुद्धा दुसरा जॉईन करता येतो. पुनर्मित्रम. पुनर्भार्या, भार्या म्हणजे पत्नी. पत्नी गेली, जाऊ नये पण गेली, हातावरती तांदूळ किंवा तुरी देऊन, तर पत्नी सुद्धा दुसरी करता. पत्नी सुद्धा दुसरी करता. काय टुळू टुळू पाहू राहिले. इकडचा वर्ग तर डायरेक्ट नाराजच झाला. गाथ्यामध्ये तसा दोष सांगितला आहे डबल, म्हणजे एका पुरुषाशी दोघी नारी, पाप वसे त्याच्या घरी. पण अपवादात्मक मुलं बाळ लहान असतील, गेली असेल, किंवा नवीनच लग्न झालं असेल, अपघात झाला असेल, तर पत्नी सुद्धा दुसरी करता येते. पुनर्भार्या, पुनर्मही, मही म्हणजे पृथ्वी. पृथ्वी राज्य गेलं तर परत मिळवता येतं, पण येतच सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. हे सर्व मिळेल पण शरीर भेटणार नाही. म्हणून जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हा दुर्लभ नरदेह. एवढा दुर्लभ आहे. अहो नाथ महाराजांनी एकदा दुर्लभ म्हटलं, नरदेह दुर्लभ जाणं, एकदाच दुर्लभ म्हटलं. पण ज्ञानोबरायांनी महाराज 3दा दुर्लभ म्हटलं. किती वेळेस? 3दा. दुर्लभू रे, दुर्लभू रे, दुर्लभू संसार तुम्ही का नेना, आहार निद्रेसाठी दवडीता माणूसपणा. 3दा दुर्लभ म्हटलं. 3दा दुर्लभ म्हणायची काही गरज आहे का हो? आता काही लोक म्हणतील, ताई ना ज्ञानोबरायांचं भांडवल संपलं असेल म्हणून 3दा दुर्लभ म्हटले. महाराज भांडवल आपल्यासारख्याच संपतं, पण ज्ञानोबराय हे ज्ञानाचे सागर आहेत. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई म्हणतात ज्ञानोबराय हे ज्ञानाचे सागर आहेत, ज्ञानाची मूर्ती आहे, त्यांचं भांडवल संपेल कसं काय? मग 3दा दुर्लभ का म्हटले? लक्ष देऊ नाही का? डुकळ्या घेऊ नका, जांभळ्या देऊ नका, लक्ष देऊ नाही का? 3दा दुर्लभ म्हणण्याचं कारण
पहिल्यांदा दुर्लभ म्हटले ते म्हणजे जे दारू पितात, मावा खातात, गटारीत लोळतात त्यांच्यासाठी पहिल्यांदा दुर्लभ, त्यांच्यासाठी पहिल्यांदा दुर्लभ म्हटले. दुसऱ्यांदा दुर्लभ कशामुळे म्हटले तर काही लोक जुगार खेळतात, देवाचं नामस्मरण करत नाही, त्यांच्यासाठी दुसऱ्यांदा दुर्लभ. आणि तिसऱ्यांदा दुर्लभ का म्हटले तर या नरदेहाचं आपल्यासारख्यांना, तुमच्या आमच्या सारख्यांना चांगल्यातलं चांगलं महत्त्व कळावं म्हणून तिसऱ्यांदा दुर्लभ. विठ्ठला विठ्ठला. एवढा नरदेह हा दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ असणारा नरदेह म्हटले तुकोबर आहे. मग एवढा दुर्लभ नरदेह भेटलाय ना तुला, तर या विचित्र वाईट गोष्टीमध्ये भटकण्यापेक्षा, वाईट मार्गाला, अधर्माला, अनिष्ट चालीरीती परंपरांकडे जाण्यापेक्षा तू त्या श्रीरंगाला भज, त्या श्रीरंगाचे पाय धर. मी नाही सांगत, जगद्गुरु तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम रंगी रंगे रे श्रीरंग. जय हो. रंगी रंगे रे श्रीरंगे. रंगी रंगे रे श्रीरंगे. रंगी रंगे रे श्रीरंगे. खरंच खूप सुंदर गायन केलं. एकदा दादासाठी जोरदार टाळी वाजवा. आत्ताच श्री श्री जगद्गुरु वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभवजी महाराज मोरे त्यांचं आगमन झालं. त्यांचे खरंच खूप आभार. असो काय चालू होतं आपलं आता तुम्ही म्हणाल ताई कीर्तन. अहो कीर्तनात चालू आहे, पण कीर्तनात काय चालू आहे, विषय कोणता चालू आहे, झोपले नाही ना तुम्ही. असंच एका कीर्तनात थोडंसं विषयांतर झालं. वक्त्याच्या लक्षात असतं विषय कुठे चालू असतो, पण श्रोत्याचं अवधान केंद्रित आहे का नाही हे बघण्यासाठी 60-70 वर्षाचे आजोबा समोर बसले होते. म्हटलं बाबा काय चालू होतं आपलं. बाबा म्हणे ताई कीर्तन. म्हणलं बाबा कीर्तनात चालू आहे, पण कीर्तनात काय चालू होतं. बाबा म्हणे तुला कशाला आणलं. असो ठला विठ्ठला. रंगी रंगे रे श्रंगे काय बोललासी पतंगे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुला जर रंगायचाच असेल ना तर त्या श्रीरंगाच्या रंगात रंग.
पैशाच्या रंगात रंगण्यापेक्षा लक्ष्मीच्या रंगात रंगण्यापेक्षा लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली ना त्याच्या रंगात तू रंगून जा. आता तुम्ही म्हणाल ताई लक्ष्मी कोणाच्या रंगात रंगली? श्रीमद भागवतामध्ये गोड समुद्र मंथनाची कथा आहे. समुद्र मंथन ज्या वेळेस होतं त्यावेळेस समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडतात. किती? 14. ते 14 रत्न कोणते? लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वन्तरी, चंद्रमा, का गाव, दुधा, सुरेश्वर, गजो, रंभादि देवांगना, अश्वस, मुखो विषम हरिधनु, शंखो मृतं चांबुधे, रत्नानि चतुर्दश प्रतिदिनं कुर्वतु मंगलम. तांदूळ नका फेकू बरं का. इथं काही लग्न नाही, इथं काही श्रीमद भागवत कथा नाही. मला सांगायचं एक आहे, 14 रत्न बाहेर पडली. ब्राह्मण देवता दरवेळेस मंगलाष्टकांमध्ये म्हणत असतात, पण आपलं लक्ष नसतं महाराज. आपलं फक्त लक्ष काय असतं, यांचा कवा लागत ना आपलं कवा भागत. असो, समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडली. उच्चश्रवा नावाचा घोडा बाहेर पडला. ऐरावत नावाचा हत्ती बाहेर पडला. ऐरावत नावाचा हत्ती देवांनी घेतला. उच्चश्रवा नावाचा घोडा दैत्यांनी घेतला. मदिरा नावाची दारू बाहेर पडली. पायास पात्र घेऊन अग्नी भगवान परमात्मा अमृताचा कलश घेऊन बाहेर पडले. तदनंतर लक्ष्मी आई साहेब निघाल्या. मला सांगायचं एक आहे, लक्ष्मीच्या रंगात रंगायचं. मग लक्ष्मी कोण, का रंगायचं ते सांगते मी तुम्हाला. लक्ष्मी आई साहेब बाहेर आल्या. लक्ष्मी आई साहेब दिसायला इतक्या सुंदर होत्या, त्यांना बघितल्यावर अनेकांनी रांगा लावल्या. त्यापैकी या गावाचाही तिथं नंबर होता. पण लक्ष्मी आई साहेबांनी आपल्या सारख्यांकडे बघितलंच नाही महाराज. तिने मोठ्या मोठ्या लोकांपासून बघायला सुरुवात केली. चंद्र, इंद्र, महेंद्रांपासून बघायला सुरुवात केली. पहिल्यांदा इंद्राला बघितलं, म्हणे इंद्र चांगला आहे पण अल्पायुष्यवान आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, देहाचे पुरंदरे 14 जाती. अहो, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. किती? 14. मग आपल्यासारखे उंदर किती मरतील सांगता येतं का? सांगता येत नाही. म्हणे इंद्र चांगला आहे पती म्हणून हार घालायला, पण अल्प आयुष्यवान आहे. तशाच पुढे गेल्या. पुढं चंद्र उभा होता. म्हणे चंद्र फारच सुंदर आहे पण डागावलेला आहे. मग चंद्रही कॅन्सल. तशाच पुढे गेल्या. पुढे ब्रह्मदेव बाबा उभे होते. म्हणे चांगले आहे पण त्यांना सुट्टीच नसते, त्यांचा कारखाना सुरूच असतो. तुम्ही म्हणाल ताई ऊसाचा कारखाना टाकला का ब्रह्मदेवानी? ऊसाचा कारखाना नाही बरं का, तुमच्या आमच्यासारखे मडके घडवण्याचा कारखाना. आपण कोणाच्या फॅक्टरीतला माल आहोत? बोलत चला ना. अहो, मी वर्ष श्राद्धाचं कीर्तन करते पण मला असं वाटतंय की मी दशक्रियेचं कीर्तन करते. तुम्ही बोलत चला. आपण कोणाच्या कारखान्यातला माल आहोत? ब्रह्मदेवाच्या. ब्रह्मदेवाच्या कारखान्यातला माल आहोत. महाराज, ब्रह्मदेवाने एवढे लोक घडवले पण एक एकासारखं आहे का? कोणाचा हातातच बदल आहे, कोणाच्या पायातच बदल आहे, कोणाच्या नाकातच बदल आहे. नाक काय जास्त मोठं आहे का? एवढंच आहे नाक. केवढं? एवढं आहे का बघा तर सर्वांच्या चेहऱ्यावरती नाक. चेक करून पाय एकदा. अहो, आजी तर खरंच चेक करताय. तुम्हाला विश्वास नाही का? मला सांगायचं एक आहे, ब्रह्मदेवाने एवढे लोक घडवले महाराज. नाक तरी सर्वांचं सारखं आहे. कोणाचं सरळ आहे, कोणाचं मागून सरळ, पुढेच मशीने पाय दिलेला. असो, माझ्या नाकाकडं काही तुम्ही पाहू नका. नाक सुद्धा सगळ्यांचं सारखं नाही. चालणं काही जास्त आहे का? एक पाय पुढं, एक पाय मागं, असं चालतो माणूस. चालणं सगळ्यांचं सारखं आहे का? सारखं नाही. कोणी सरळच चालतं, कोणी तिरकत चालतं, कोणी वाकडत चालतं.
कोणी पळत पळतच चालतं, कोणी उधळतच चालतं, तर कोणी उड्या मारतच चालतं. चालणं सुद्धा सगळ्यांचं सारखं नाही. ब्रह्मदेवाने एवढे लोक घडवले पण एका सारखं नाही. मला सांगायचं एक आहे, लक्ष्मी आई साहेब म्हटल्या म्हणे यांना सुट्टीच नसते, हिवाळ्याची नाही, पावसाळ्याची नाही, उन्हाळ्याची नाही, सुट्टीच नसते म्हणे. आपल्याला कुठे शॉपिंगला नेणार नाही, गार्डनला नेणार. महाराज महादेव बाबा म्हटले चांगले आहे, पण त्यांचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे म्हटले. जिथं लोक दिवसा जायला घाबरतात ते त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे. आणि मित्र परिवार तर असा काय, कोणता महाराज? भूते वेताळे नाचती, वेताळे नाचती, भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, गजधर्म व्याघ्रंबरं, गजधर्म व्याघ्रंबरं, गजधर्म व्याघ्रंबरं. भूते वेताळ नाचती. महाराज भूत मित्र परिवार कोणता? भूत भूत माणसं नाही, भूत म्हणे मित्र परिवार भूत. आणि राहतात कुठे म्हणे स्मशानात. दिवसा जायला घाबरतात, रात्रीचं तर विषय सोडा महाराज. म्हणे महादेव ही कॅन्सल होऊन तशाच पुढं गेल्या. पुढं हे बाबा उभे होते. कोण? अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा, श्रीकृष्ण भगवान परमात्मा, विष्णू भगवान परमात्मा. दिसायला एवढा सुंदर महाराज भगवान परमात्मा, एवढा सुंदर, किती सुंदर. अहो देवाची मूर्ती जरा डोळ्यासमोर आणा. गोल गोल सफरचंदासारखे गाल आहेत, लिपस्टिक लावल्यासारखे ओठ आहेत, आणि कुरळे कुरळे केस आहेत, आणि भुवया तर अशा महाराज जस काय नुकताच ब्युटी पार्लरला जाऊन आला. इतका सुंदर भगवान परमात्मा लक्ष्मी आई साहेबांनी बघितला. किती सुंदर. पहिली या वेदलावी बैसीची वेदडोनिया, बैसीची वेदडोनिया, बैसीची वेदडोनिया. महाराज एवढा सुंदर भगवान परमात्मा बघितला आणि बैसली जीवे जोडून या. महाराज एवढा सुंदर भगवान परमात्मा, सुंदर ते ध्यान उभे विटीवरी राजसुकुमार मदनाचा पुतळा, एवढा सुंदर भगवान परमात्मा बघितला. आणि लक्ष्मी आई साहेब निघाले हार घालायला. लक्ष्मी आई साहेबांना भगवान परमात्मा म्हटले, बाई साहेब थांबा, जरी तुम्हाला मी पसंत असलो ना, पण मला तुम्ही पसंत नाहीत. का असं भगवान परमात्मा बोलले? कारण लक्ष्मी आई साहेबांचा जो अहंकार होता ना, तो त्यांना कमी करायचा होता. भगवान परमात्म्याला थोडासा अहंकार मेरू समान वाटतो, अहंकार कमी करायचा होता. म्हणून लक्ष्मी आई साहेबांना भगवान परमात्मा म्हटले, बाई साहेब थांबा, जरी मला तुम्ही पसंत असल्या ना, तुम्हाला मी पसंत असलो ना, पण मला तुम्ही पसंत नाहीत. तेव्हा लक्ष्मी आई साहेब म्हटल्या, अहो स्वामी, तुम्ही माझी पत्नी म्हणून स्वीकार नका करू, पण दासी म्हणून तर स्वीकार करा. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती आणि तिसी यावे का कुळती. म्हणून मला सांगायचं एक आहे, रंगायचंच असेल तर विचित्र वाईट गोष्टींमध्ये रंगण्यापेक्षा लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात तू रंगून जा. लक्ष्मीच्या रंगात रंगण्यापेक्षा, पैशाच्या रंगात रंगण्यापेक्षा, संपत्तीच्या रंगात रंगण्यापेक्षा लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात तू रंगून जा. आणि मग काय कर, या पतंगरूपी संसाराला भुलू नको. आता पतंग कोणता थोडक्यात सांगते. जो संक्रांतीला उडवला किंवा उडवतो तो पतंग का? तो पतंग नाही. पतंग म्हणजे काजवा. पूर्वी जेव्हा लाईटची व्यवस्था नव्हती तेव्हा
दिवे असायचे. दिव्याच्या भोवती तो पतंग नावाचा किडा गोल गोल घिरट्या घालायचा. त्याचा संकल्प एकच असायचा की हा दिवा जो आहे ना तो आपण विझवून टाकू. पण महाराज दिव्याला विझवता विझवता स्वतःच कधी गतप्राण व्हायचा त्याचं त्यालाही कळायचं. असेच काही असतात का ज्याच्या वृत्तीचे लोक समाजात? स्वतःचंही वाटोळा करतात आणि दुसऱ्याचं केल्याशिवाय राहतच नाही. महाराज दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंद वाटला पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखात आपल्याला दुःख वाटलं पाहिजे. समजा शेजारच्याने 4 व्हीलर घेतली महाराज, आनंद नाही. अहो लोन काढून घेतली असं पण आनंद नाही. असंच एक पेशंट डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांना म्हटलं काय करावं, खूप पोट दुखतंय. एवढं पोट दुखतंय सांगूच शकत नाही. डॉक्टर म्हटले तुझं पोट केव्हापासून दुखतंय? तो म्हटला जेव्हापासून शेजारच्याने 4 व्हीलर घेतली तेव्हापासून. आता तुम्ही सांगा टोपीवाले बाबा, याचं पोट दुखायचं केव्हा थांबणार आहे? अहो माणसाची जळाऊ वृत्ती नसली पाहिजे, आपल्या चित्तामध्ये षडविकार नसले पाहिजे. काम क्रोध दंभ अहंकार मदमत्सर हे विकार नसले पाहिजे. जरी हे विकार जर हृदयात असले तर भगवान परमात्मा वास करेल का? करणार नाही. जे घर रिकामं असतं ना, हे हृदयरूपी घर विकारांनी रिकामं असतं ना, त्याच हृदयामध्ये भगवान तुका म्हणची करार निर्मळ येऊनी गोपाळ राय ते, येऊनी गोपाळ राय ते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे तेथे. पण आपलं कसं आहे, नाही निर्मळ जीवन मग काय करील साबण. जर आपलं हृदयरूपी घर जर विकारांनी रिकामच नसेल तर भगवान परमात्मा राहील का? राहणार नाही. आपलं जे अंतकरण आहे ना ते रिकामं असावं लागतं. तुकोबाराय म्हणतात आव्हान आहे रे बाबा तुला, तू या पतंगरूपी संसाराला भुलू नको. मला सांगायचं एक आहे, पतंग म्हणजे काजवा नावाचा किडा स्वतःही गतप्राण होतो आणि दिव्यालाही विझवतो. तशी वृत्ती आपली नसली पाहिजे, काही फायदाच नाही महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात आव्हान आहे बाबा रे, या पतंगरूपी संसाराला तू भुलू नको. व्यसन आहेत या संसारात, संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे, व्यसन आहेत. दुःखमुळं आहे संसार, दुःखमुळं चहूकडे इंगळ. जनाबाईंनी तर वर्णन केलंय. काय म्हणतात जनाबाई? अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. संसार कशा आहे म्हटले, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. चटके बसल्याशिवाय महिला मंडळ भाकरी भाजता येते का? पदरावाल्या मावशी बिना पदरावाल्या येते का भाजता? येत नाही. जरी तुम्हाला आली असेल तर मला आतापर्यंत नाही आली. चटके बसल्याशिवाय भाकर भाजता येत नाही, असा हा संसार आहे. अजून कसा आहे? अरे संसार संसार जसं कपबशीचं घर, घर बशी बसे आरामशीर, बशी महाराज बशी अशी आरामशीर बसते. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, मी बशीच सांगते. पूर्वीच्या काळामध्ये कपबशीचं घर असायचं महाराज. बशी अशी धुवून अडकवली का अशी आरामशीर बसायची. आणि कप महाराज अडकवल्यावरती 2-3 वेळेस मुंबई पुन्हा केल्याशिवाय शांत राहत नाही. कष्ट आहेत. सांगायचं एक आहे, संसार हा दुःखमूळ आहे. सुख पाहता जवा पडे आणि दुःख पर्वता एवढे.
कैलास धनी. महाराज, हे शरीर आपलं नाही, आपल्याकडे दिलेली 100 वर्षासाठी दिलेली ठेव आहे. ठेव तुकोबाराय म्हणतात हे शरीर तुझं नाही. जसं आपण बँकेमध्ये पैसे ठेवायला देतो, त्या पैशाचे मालक आपण का बँकेवाला? आपण, कारण आपण बँकेमध्ये ती ठेव दिलेली असते. त्याचप्रमाणे हे शरीर आहे ना, ते आपल्याकडे 100 वर्षासाठी दिलेली ठेव आहे. म्हणून म्हणतात ना, जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर के बाहर निकलना पड़ेगा. इतना माशूर हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा. ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. एक ना एक दिवस आपल्याला इथून जायचं आहे. उपजते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. जो जन्माला आला ना त्याला मरावं लागणार आहे. जो खाटेवर आला ना, खाटेवर, खाट समजते का सगळ्यांना? बाज बाज. जो खाटेवरती आला, बाजेवरती आला, त्याला खाटेवर म्हणजे त्याला ताठेवरती, तिरडीवरती जायचं आहे. ज्याचा जन्म झाल्यावरती बारसं झाला ना महाराज, बारसं, त्याचं तेरसं हे ठरलेलं आहे. महाराज, ज्याच्या जन्माच्या वेळेस आपण ज्याचे पेढे खाल्ले ना, किंवा बर्फी म्हणा, त्याची 10व्याची बुंदी, जिलेबी, बासुंदी काय असेल नसेल ते आपल्याला खायचं आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे. ज्याचे पेढे खाल्ले त्याची जिलेबी खायची आहे. जो खाटेवर आला त्याला ताठेवरती जायचं आहे. आणि ज्याचा जन्माच्या वेळेस बेंड बाजा वाजला ना, बेंड बाजा, डीजे काय नगारे म्हणा, त्याचा बोंबल बाजा वाजणार आहे. हे ठरलेलं आहे. प्रत्येकाला या मृत्यू लोकामध्ये आल्यावरती मरावंच लागेल. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जातं? कोण सुटलंय हो या मरणाच्या एरझारेमधून? कोणी सुटलं नाही. म्हणून आला या नरदेहाला तर सार्थक करून घ्या. कारण हा देह कसा आहे? नासका आहे, नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत. मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे, कुर्म कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बाधा. म्हणून काय कर, स्मरेत्या हरिहरा, निशरण जाई गोविंदा. मदाला सा एक स्त्री होऊन गेली. त्या म्हणतात हा देह नाशिवंत आहे, नासका आहे, कुचका आहे, जळका आहे. त्यांची जी मुलं आहेत ना, त्यांना ते उपदेश करतात. पाळण्यात बाळ आहे, त्या पाळण्यातल्या बाळाला उपदेश करतात की हा देह नाशिवंत आहे. बाळ किती वर्षाचं आहे? 18 वर्षाचं आहे का? पाळण्यात आहे. त्याला म्हणतात की हा देह नाशिवंत आहे. आणि आपण काय म्हणतो? कोणत्या मामाची पोरगी करतो? अहो, आपण लहानपणीच मुलाला संस्कारात लावतो. परमार्थ शिकवला पाहिजे पोरांना, ज्ञानेश्वरी वाचायला लावली पाहिजे. खरं म्हटलं तर आता आहे ना, मुलांवरती चांगले संस्कार होणं हे फार गरजेचं आहे. ते संस्कार जर तुम्ही देऊ शकत नसाल ना, तर इथं जवळच वारकरी शिक्षण संस्था आहे भाटगावला. तिथं आपल्या मुलांना चांगले संस्कार लागावेत म्हणून तिथं टाका. मुलाने कीर्तन करावं या अपेक्षा नका टाकू, त्याने प्रवचन करावं या अपेक्षा नका टाकू. नाही मुलाला कीर्तन करता आलं, नाही गायन करता आलं, नाही मृदंग वाजवता आला, पण संस्कार तर चांगले लागतील. तुम्हाला शेवटी घराबाहेर काढून देणार नाही, गॅरंटी देते मी. म्हणून मुलांना चांगले संस्कार लावा. मदाला तर मातेने
मदालासा मातेने मुलाला सांगितलं, हा देह नाशिवंत आहे म्हटले, जळका आहे, कुचका आहे, सडका आहे, म्हणून तू याची व्यर्थ अभिलाषा करू नको. याची व्यर्थ अभिलाषा धरण्यापेक्षा तू त्या श्रीरंगाला शरण जा ना. आता काही लोक म्हटले तुकोबाराय ना, का हो तुकोबाराय, देह आमचा नाही, संसारही आमचा नाही, मग निदार हा परिवार तर आमचा असेल ना. पण हा परिवार हे आपला नाही, नो हे तुझा हा परिवार आणि द्रव्यदारा क्षणभंगुर. हा परिवार आपला नाही. ज्या परिवाराला तू माझं माझं म्हणतोय ना, हा परिवार आपला नाही. अहो, आपण या परिवारासाठी खूप कुटाणे करतो हो. शेती घे, गाडी घे, माडी घे, रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो. अहो, मंदिरातले बल्ब चोरून आणतो, घरच्या संडास बाथरूम मध्ये फिट करतो, काय काय कुटाणे करतो. पण तुम्ही हा विचार कधी केलाय का? एक प्रश्न विचारते तुम्हाला. आपण ज्या कुटुंबासाठी एवढं करतो, लक्ष देऊ नये का? ज्या कुटुंबासाठी आपण एवढं करतो, तो ते कुटुंब परिवार आपल्याला शेवटपर्यंत उद्धाराचं साधन आहे का? एक प्रश्न करते तुम्हाला, साधा सिंपल, सगळ्यांना सहज उत्तर देता येईल असा. शेवटच्या क्षणाला आपल्याला आग कोण लावतं? काडी अग्निडाग कोण लावतं? मुलगाच देतो ना. कोणासाठी करतो आपण? त्याच्यासाठीच. खरं म्हटलं तर त्याला पर्याय नाही, पण वास्तव आहे जीवनाचं. आपण ज्या कुटुंबासाठी एवढं करतो ना, तो कुटुंब परिवार आपल्याला शेवटी कामाला येत नाही. म्हणून काय करा, दिवसातले 10 मिनिट तरी देवासाठी द्या. मी म्हणते का, तुम्ही दिवस दिवस ज्ञानेश्वरी घेऊन बसा, दिवस दिवस भगवान परमात्म्याचं चिंतन करा. अहो, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, 10 मिनिट देवासाठी द्या. सकाळी उठल्याबरोबर देवपूजा करा, ज्ञानेश्वरीचं एक तरी पान वाचा, मग घराच्या बाहेर पडा. तुमचा दिवसभराचा सारा थकवा निघून जाईल. आणि तिकडून आल्यावरती मोबाईल हातात घेण्यापेक्षा, मोबाईल काय आपल्या उद्धाराचं साधन आहे का? मोबाईल हातात घेण्यापेक्षा सर्वांनी हरिपाठ हातात घ्या. नाही पाठ तुमचा, हरिपाठ वाचा, पुस्तक घ्या हरिपाठाचं, सर्वांनी हरिपाठ वाचा. अहो, हरिपाठ हे जीवनाचं साधन आहे, पण साधन सध्या आपण मोबाईल समजतो हो. आपण मोबाईल बघतो, मग मुलं म्हणतात काय, आई बाबांनी बघितलं काय, आपण बघितलं काय, मुलंही मोबाईल बघतात. आणि काही दिवसाने तेच मोबाईल बघणारे मुलं आपली बायको घरात आली की आई वडिलांना घराच्या बाहेर काढून देतात. म्हणून नाही तुम्हाला काही करता आलं ना, दिवसातले 10 मिनिट देवासाठी देत चला. ज्ञानेश्वरीचं एखादं तरी पान वाचा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. तुम्ही जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं ना, तुमचंच काय, तुकोबाराय म्हणतात, आम्ही तुमच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता देऊ. धन्य माता पिता तयाची. तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण का करायचंय? कारण नो हे तुझा हा परिवार, हा परिवार आपला नाही. हे कुटुंब कसं आहे? जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, लानी मानी ती लहान थोर, देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बाबूला जा. कैसा विपरीत झाला हा देह नव्हे तुझा. अहो, जोवरी चळण गा, जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहेत ना, लोक दादा म्हणतील दादा. एकदा पैसा संपू द्या, कोणी तुम्हाला विचारणार नाही, कोणीच नाही. मुलगा विचारणार नाही. श्रीमद भागवतातलं गोड उदाहरण आहे, ते सांगण्या अगोदर सर्वांनी 2 हात वरती या. जो कोणी वरती 2 हात घेणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. आता बघा मग आपल्या शेजारी कोण आहे. घ्या सर्वांनी 2 हात वरती. घेतले का वरती? राहू द्या मग अशीच. घ्या वरती घ्या. भगवान परमात्म्याचं नाम किती गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम,
देई माझं प्रेम सर्व काळ. हात वरतीच राहू द्या. अजून किती गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे. हात वरतीच राहू द्या. अजून किती गोड आहे, अमृताला फिक पाडणार आहे. जिभ हे गोड तिनं, अक्षरांचा रस आणि अमृत जयास फिके पुढे. हात वरतीच राहू द्या. अजून किती गोड आहे, पवित्राणाम पवित्रम्यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च भूतानाम व्यपिता. हात वरतीच राहू द्या. सर्वांनी हात वरती करा. आता तुम्ही म्हणाल ताई लईच गोड झालं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सांगते. कीर्तन 10:30ला सुरू झालं होतं. 12:30च्या नंतर अजून 10-15 मिनिट त्याच्यानंतर मी तुम्हाला सोडेल. एक उदाहरण ऐका. हा कुटुंब परिवार आपला नाही. श्रीमद भागवतामध्ये गोड उदाहरण आहे. गजेंद्र नावाचा हत्ती आहे. चित्रकूट पर्वतावरती राहणारा. तहान लागली म्हणून एका सरोवरावरती गेला पाणी पिण्यासाठी. मी नोहे तुझा हा परिवार याच्यावरती बोलते. हा कुटुंबाने फार सोडवण्याचा प्रयत्न केला, पण कुटुंब परिवाराने खूप सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काही गजेंद्र मगरीच्या तावडीतून काही सुटत नाही. मुलं निघून गेले, पत्नी निघून गेली. म्हणे बघून घेऊ दुसरा. पत्नीही निघून गेली. आता जेव्हा माणूस सगळीकडून निराधार होतो ना, त्यावेळेस तो आधार शोधत असतो. मग आता भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोणी नाही म्हणे. म्हणून भगवान परमात्म्याला एक कमळाचं फूल घेतलं पाण्यातलं आणि भगवान परमात्म्याकडे फेकलं. भगवान परमात्म्याला म्हटला, कनवाळू कृपाळू भक्ताला की मोही. आवाज दिला, कन्नवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. आणि गजेंद्राचा धावा तुवा केला विठई. पांडुरंगे येई वो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येई वो पांडुरंगी. देवाला आवाज दिला आणि भगवान परमात्म्याने
त्या मगरीचा शिरच्छेद केला आणि गजेंद्राचा उद्धार केला. मला सांगायचं एक आहे, ज्या परिवाराला आपण माझं माझं म्हणतो ना, तो परिवार आपला नाही. हा परिवार आपला नाही. नाथ महाराज म्हणतात, तुझं कोणी नाही या जगात. नाही रे, नाही कुणाचे कोणी, आणि तुझे नव्हे रे कोणी. म्हणून तू काय कर, काय कर तू, घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो ढाई ढाई. या संसारा पायी, या प्रपंचा पायी. तू म्हणशील बाई का पोर, हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडती तुझ्याच डोक्यावर. म्हणून काय कर, घे 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 हरे नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो ढाई ढाई. या संसारा पायी, या प्रपंचा पायी. तू म्हणशील पैसा अडका. महाराज, पैसा खूप प्रिय आहे हो आपल्याला. पैसा फारच प्रिय आहे. पण तुकडोजी महाराज म्हणतात, तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. म्हणून काय कर, घे 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 हरी नाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो ढाई ढाई. या संसारा पायी, या प्रपंचा पायी. या संसारा पायी, या प्रपंचा पायी. हा मित्र परिवार आपला नाही. म्हणून देवाचं नाव घ्यायला सांगितलेलं आहे. तुम्हाला एक समर्पक प्रमाण आहे गाथ्यातलं. तुकोबरायांचं 61 नाटाचं प्रकरण आहे. त्या नाट प्रकरणाच्या 23व्या अभंगाच्या 5व्या चरणात तुकोबराय म्हणतात, पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोताचा पसर, आणि मिळती काष्टे लोटता पुर, आदळे दूर होती खल्लाळी. तुकोबराय म्हणतात, आपण जे एवढे नातेवाईक आता जो आहोत ना, पुत्र पत्नी माय बाप, हे फक्त एका जन्मापुरते आहेत. हा जन्म निघून गेला की आपण कोणी मांजराच्या जन्मात जाईल, कोणाला स्वर्गाची प्राप्ती होईल, कोणाला नरकाची प्राप्ती होईल, कोणाला कोणत्याही प्राण्याची पशुची प्राप्ती होऊन जाईल. आपण फक्त एका जन्मापुरते एकत्र आहोत. पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोताचा पसर, मिळती काष्टी लोटता पुर. काष्ट म्हणजे लाकूड. लाकूड समजा एखाद्या नदीला महाभयंकर पूर आलेला आहे. त्या पुरामध्ये काही ठिकाणचे लाकडं एकत्र वाहत येतात आणि ती वाहत आलेली लाकडं एका खडकावरती आदळतात आणि बाजूबाजूला होतात. आदळे दूर होती खल्लाळी. त्याचप्रमाणे आपण एवढ्या जन्मापुरतं एकत्र येतो. हा जन्म झाला की आपण बाजूबाजूला होऊन जातो. म्हणून आलोय ना या नरदेहाला, तर भगवत चिंतनाने आपला उद्धार करून घ्या. मग संसार सोडून जंगलात निघून जायचं का? संसार सोडायचा नाही. संसारात राहून परमार्थ करायचा. तुकोबरायांचं गोड प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन
संसारातही राहा. म्हणजे संसारी असावे पण असोनी नसावे. संसार होत राहतो महाराज, परमार्थ करायचा असतो. हे वाक्य लक्षात ठेवा. संसार हा होत असतो आणि परमार्थ हा करायचा असतो. पण अलीकडं काही लोक असं म्हणतात, अहो परमार्थ हा होत असतो आणि संसार हा करायचा असतो. आता नाही ज्ञानेश्वरी हातात घेतली तर हो ज्ञानेश्वरीचं पारायण होईल का महाराज? नाही हरिपाठ वाचला तर हरिपाठ येईल का? येणार नाही. त्यासाठी हातात घ्यावा लागेल, करावा लागेल. पण संसार होत राहील, लग्न होत राहील, मुलं बाळ होत राहतील, गाडीवरती गाडी माडी होत राहील, पण परमार्थ करावा लागेल. संसार होत राहील, परमार्थ करावा लागेल. म्हणून काय करा, संसारी असावे असुनी नसावे. काय करा, भजन करावे वेळोवेळा, त्या देवाला शरण जा. आता तुम्ही म्हणाल ताई, मग आता त्या देवाला शरण गेल्यावरती तो देव सगळं दुःख निवारण करतो का? हो करेल ना, नक्कीच करा. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पायी. तुकोबारायांचा सुद्धा संसार जर सार्थकी कशाला लागला असेल ना, तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार. देवावरती भार सोडून दिला. मला सांगायचं एक आहे, हा मित्र परिवार आपला नाही म्हणून देवाचं भजन करायचं आहे, देवाला शरण जायचं आहे. पण हे मायबाप महाराज आपले आहेत, म्हणजे एवढ्या जन्मापुरते आहेत. पण मग तुम्ही म्हणाल ताई म्हणतात की आपलं कोणी नाही म्हणून तुम्ही द्याल उद्या आईबापांना घराच्या बाहेर काढून. पण संत महात्म्यांनी सांगितलंय, माय बाप केवळ काशी आणि ते नेणं जावे तीर्थासी, सकल तीर्थाची अधुरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की काशीला जाण्यापेक्षा मायबापांची सेवा केली तर तेवढं पुण्य तुम्हाला काशीला जाण्याचं भेटतं. म्हणून मायबापांना घराच्या बाहेर काढून देऊ नका. कारण जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत वडील आहे ना, तोपर्यंत घराला शोभा आहे. एकदा की आई वडील गेले की तुम्हाला कोणी विचारणार नाही. लोक फक्त तुमच्या पैशावरती टपून राहतील. सुरेखा आई साहेबांना 1 वर्ष झालं या कुटुंबातून जाऊन. महाराज, आई ज्या वेळेला जाते ना त्यावेळेस आईची किंमत विचारली पाहिजे. काय असते आई? अहो, आई ही समृद्धीची घागर असते, आई ही मायेचा सागर असते. आणि वडील, अहो कर्तव्याचं माप असतो वडील, आणि पाठीवरची थाप असतो. म्हणून आई वडिलांची सेवा करत जा, नाहीतर आई गेल्यावरती सोडून या गेली आई, आम्हा लेकरांना ना आई 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 आता म्हणू कोणाला? हे म्हणण्या अगोदर आई वडील आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा ना. जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. मला सांगायचं एक आहे, नो हे तुझा हा परिवार आणि द्रव्य दाराक्षण भंगुर. द्रव्य म्हणजे पैसा, दारा म्हणजे पत्नी, पत्नी आपली नाही, द्रव्य म्हणजे पैसाही आपला नाही. मग आपला आहे कोण? तर तो भगवान परमात्मा अंतकाळीला आपल्या सोबत येईल. अभंगाच्या 4थ्या वा
मंडळीसाठी जोरदार टाळी होऊ द्या. खरं म्हटलं तर यांच्या वयाच्या लेकरांना काही कळत नाही व बोलायचं सुद्धा कळत नाही. एवढं सुंदर गायन म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये खूपच छान गायन करतात. म्हटले ना मी, मूर्ती लहान पण कीर्ती महान. खरं म्हटलं तर यांचे माता पिताही तितकेच धन्य असायला हवेत. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. अहो, हे सगळं आपलं नाही, देह आपला नाही, संसार आपला नाही, परिवार आपला नाही. आपलं कोण आहे तर तो प्रभू परमात्मा आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा ज्या प्रभू परमात्म्याने आपल्याला मार्ग दाखवला ना, प्रभू परमात्म्याकडे जाण्याचा ज्या संतांनी मार्ग दाखवला त्या संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, सेवा
संपवण्या अगोदर सूचना असेल सगळ्यांना. आता 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे, तर सर्वांनी शिवजयंतीच्या वेळेस डीजेच्या समोर नाचण्यापेक्षा, माझं म्हणणं नाही तुम्ही नाचू नका, पण दारू पिऊन नाचण्यापेक्षा कीर्तन, प्रवचन, कथा ठेवा म्हणजे सार्थक होईल. अहो, हे सांगायची गरज का पडते सांगू तुम्हाला? कारण लोक आजकाल मनोरंजनासाठी काहीही करतात हो. दारू पितात, मावा खातात आणि डीजे समोर नाचतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांना आवडणार नाही. कोणत्या बापाला वाटतं बरं आपला पोरगा दररोज संध्याकाळी दारू पिऊन घरी यावा आणि आपल्याला मारहाण करावी? कोणत्या बापाला वाटतं? हात वर करा. कोणाला वाटत नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज जगाचे बाप आहेत, त्यांना वाटेल तरी कसं काय? हो, हे स्वराज्य घडवण्यासाठी खूप पराकाष्ठा करावी लागली. ऐका, थोडक्यात सांगते. आवाज द्या थोडा आणि इको द्या नॉर्मल. सह्याद्रीचा सिंह जन्मला आई जिजाऊ पोटी, हर हर महादेव घुमली गर्जना गड किल्ल्यांच्या ओटी. या सह्याद्रीने एका सिंहाला जन्म दिला, रक्ताचा थेंब ना थेंब मातीत पडला, तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं. उगाच नाही, लाखो मावळ्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली, प्राणपणाला लावावे लागले, परिवारपणाला लावावा लागला, तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं. दारू खाऊन, मावा पिऊन, दारू पिऊन, मावा खाऊन गटारीत लोळून हे स्वराज्य निर्माण झालं नाही. हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी परिवारपणाला लावावा लागला. हे स्वराज्य उगाच निर्माण नाही झालं. म्हणून सूचना असेल, कथा कीर्तन ठेवा शिवजयंतीला, पण दारू पिऊन डीजे समोर नाचू नका. यथामती यथावकाश झालेली कीर्तन सेवा संत महात्म्यांच्या चरणी, पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या समर्थ मायबापांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करते. सेवेला पूर्णविराम. ज्यांनी गायनाला साथ केली असे असणारे उत्कृष्ट कीर्तनकार, चांदवड तालुक्याचं भूषण असणारे गोकुळजी महाराज देशमाने महाराजांचे खरंच खूप आभार. तदनंतर भरतजी महाराज पानसरे, खरंच खूप गोड आवाज आहे, सुंदर असे प्रमाण दिले, त्यांचेही खरंच खूप आभार. तदनंतर श्री जगद्गुरू वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैभवजी महाराज मोरे महाराजांचेही खरंच खूप आभार. तदनंतर रोहित दादा गवळी, कृष्णा दादा असेल, आमची छोटी तनू दिदी असेल, उज्ज्वला दिदी असेल, विजू दादा असेल, माझे मामाश्री असतील, सर्वांचे आभार. विनेकरी ताईंचेही खरंच खूप आभार. तदनंतर भरवीर भंजनी मंडळातलं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बाबांचेही खरंच खूप आभार. हार्मोनियमवाले काकांचे आभार. मृदुंगाचार्य दादाचेही आभार. तदनंतर दादाचं नाव काय? सुयश दादाचेही खरंच खूप आभार. खूप सुंदर मृदुंग वाजवला. तदनंतर साऊंड सिस्टीमचेही खरंच खूप आभार. शेवटपर्यंत सुंदर असा आवाज दिला. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे श्री सद्गुरू साऊंडचे खरंच खूप आभार. तदनंतर या कीर्तनाचं प्रक्षेपण करण्यासाठी जे यूट्यूब चॅनल इथं प्राप्त झालं ते विठूचा 16 यूट्यूब चॅनलचे खरंच खूप आभार. सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. आणि जर तुम्हाला परत हे कीर्तन बघायचं असेल तर बघू शकता. तुम्ही म्हणाल बाई याच्या पुढे बाई तुझं कीर्तनच घेणार नाही, एक वाजवला मशीन तू, तसं कीर्तन लेट सुरू झालं होतं काय, थोडा वेळ बसले नाही, काही हरकत नाही. कारण कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. तुम्हाला देव भेटावं वाटत असेल ना तर अजून अर्धा तास कीर्तन करते, चालेल का? चालणार नाही. सर्वांना भुका लागलेल्या आहेत तसं. तदनंतर सनी दादा, श्लोक दादा वाळुंज, तो श्री जगद्गुरू वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. सुंदर असा आवाज आहे त्याचा, पण दादाने आज काही गायन केलं नाही. सुंदर आवाज आहे. सनी दादाचेही आभार. तदनंतर आमचे दादा शिर्के दादाचेही खरंच खूप आभार. तदनंतर ज्ञात महाराज मंडळी, तुम्ही सर्व श्रोते मायबाप वेळात तुमचा मौल्यवान वेळ दिला आणि इथे कीर्तन श्रुत करण्यासाठी बसले, तुमचे खरंच खूप आभार. सर्वांचे आभार मानते. जर कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर माफ करा.
सर्वच ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, गायक वादक विनेकरी भालेदार तुपदार मातृवर्ग पितृवर्ग बालमंडळ महिला मंडळ ज्ञानदाते अन्नदाते सेवादाते सरपंच उपसरपंच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांचे आभार आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय